पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सध्या देशभरातील दिग्गज नेते आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करताना दिसतायत। याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी चक्क बुलेटवरून विधान भवन गाठलं। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या रॉयल एंट्रीवरून आता राजकीय वादंग निर्माण झालेत। काँग्रेसने थेट पुराव्यासह त्यांच्यावर टीका केली। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर स्वतः मोदींनी केवळ 2 गाड्यांसह प्रवास केला, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गावर बसने प्रवास करत आपल्या ताफ्यातील 50% गाड्या कमी करण्याचे निर्देश दिले। याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री फडणवीस स्वतः रॉयल एनफील्ड 350 चालवत विधान भवनात आले। त्यांच्या सोबतचा सुरक्षा ताफा देखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला। मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली। मुंबईतील काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या बुलेटच्या कागदपत्रांची पोलखोल केली। मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या बुलेटचे पीयूसी मुदतबाह्य झाले असल्याचा दावा गायकवाड यांनी केलाय। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचा उल्लेख एक्सपायर्ड माल असा केला होता। तोच धागा पकडत वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत सवाल केला की स्वतः स्टंटसाठी वापरलेल्या वाहनाचे कागदपत्र संपलेली असताना मग एक्सपायर्ड माल चालतो का? गायकवाड यांनी संबंधित वाहनाच्या पीयूसीचे कागदपत्रही सोशल मीडियावर शेअर केलेत। इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या प्रयत्नाला आता पीयूसीच्या मुद्द्यामुळे वादाचं स्वरूप प्राप्त झालंय। एकीकडे इंधन बचतीचं कौतुक होत असताना दुसरीकडे नियमांच्या उल्लंघनावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। आता या टीकेला सत्ताधारी पक्षाकडून काय उत्तर मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।